तर तिकडे मिरजेत पैसे वाटल्याचा आरोप आहे। दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने आली। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। विरोधकांकडून दमदाटी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। राष्ट्रवादीच्या इद्रिस नायकवाडींनी हा आरोप लगावला। प्रभाग क्रमांक 20 मधील आमदार इद्रिस नायकवाडी यांचा मुलगा अत्तर नायकवाडी याच्या पायाखालची वाळू सरकल्यानं खाजा वसाहत येथील नागरिकांना घराजवळ बोलवून पैसे वाटण्याचा काल रात्रीपासून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला आहे। आम्ही त्या ठिकाणी काय चाललंय पाहायला गेलेलो असताना 10 मिनिट सगळे गप बसले आणि काही वेळाने तिथले कार्यकर्ते आमच्या अंगावर येऊ चालले। निवडणूक विभाग, पोलीस प्रशासन त्यांना आमदार असल्यामुळे पाठीशी घालते काय असं प्रश्न सर्वसामान्य जनता आणि आम्ही उमेदवार म्हणून आम्हाला स्वतःला पडत आहे। विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही आहे। विषय असा आहे की आम्ही नायकवाडी कुटुंबाची भूमिका या महापालिका निवडणुकांच्या संदर्भात या भागातल्या लोकांच्याकडे फार मोठ्या अपेक्षा असतात। त्यांना पैसा दाखवतो माणूस। मला पैसे दाखवण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक घर माझ्या कुटुंबाला जोडलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक घरानं इथल्या या भागानं आम्हाला कुटुंबाला एवढी मोठी साथ दिलेली आहे। त्यामुळे पैसा हा विषय आमच्यात कधी येत नाही आणि तो येणारही नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।